मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त भाजप महिला मोर्चाच्या वतीने 22 जुलै रोजी देवाभाऊ कृषी माऊली सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती नगरसेविका अर्चना वडनाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। त्या म्हणाल्या, 100 महिलांना कृषी किटचे वाटप करण्यात येणार असून नर्सरी व्यवसाय आणि गार्डनिंग क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली। या कृषी किटमध्ये शेती आणि बागकामासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे। आनंदाचा दिवस आहे, कारण आम्ही आमचे लाडके मुख्यमंत्री मान्य देवाभाऊ यांचा वाढदिवस करतोय आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्हाला या महिलांचा सन्मान करायची संधी मिळते। जे कृषी विधेयक त्यांनी आणलं, कृषी सन्मान सोहळा त्यांनी महिलांचा केला, आता खऱ्या अर्थानं त्या महिलांचा सन्मान करणं ही आमची पण जबाबदारी आहे। म्हणून भारतीय जनता पार्टीचे महिला प्रदेश अध्यक्ष तथा आमदार मान्य चित्राताई वाघ यांनी संपूर्ण महाराष्ट्रात महिलांचा हा कृषी सन्मान सोहळा करत असताना त्यांना कृषी वाण देण्याचं ठरवलेलं आहे। हा कार्यक्रम आपण महिला मोर्चा प्रदेश म्हणून संपूर्ण जिल्ह्यात राबवतोय, तसंच तो कार्यक्रम आपण सोलापूर जिल्ह्यातही राबवतोय। या कार्यक्रमामध्ये आपण 100 महिलांचा कृषी वाण देऊन सन्मान करत आहोत। या कृषी वाण मध्ये आम्ही एक पिशवी असेल, त्याच्यामध्ये त्याचं कृषी साहित्य असेल, म्हणजे उदाहरण जर द्यायचे झाले तर एक 5 प्रकारचे बियाणे असतील त्याच्यामध्ये, त्यानंतर त्याला लागणारी खुरपी असेल किंवा त्याला लागणारा सीझर असेल, पाणी द्यायचं जार असेल, अशा त्यांच्या त्या व्यवसायासाठी लागणाऱ्या ज्या 5 वस्तू आहेत त्या वस्तूंचं एक किट कृषी वाण म्हणून आम्ही त्या महिलांना देऊन एक आगळ्या वेगळ्या प्रकारे देवाभाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही या महिलांचा सन्मान करायचं असं ठरवलेलं आहे। हा आदेश मान्य चित्राताई वाघ यांनी आम्हाला दिलेला आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आम्ही आज सोलापूर जिल्ह्यात राबवतोय आणि आम्हाला याचा अभिमान वाटते की या निमित्ताने कधीही समोर न आलेल्या महिलांचा सन्मान होते। गार्डनिंग असेल किंवा नर्सरी असेल, या क्षेत्रात महिलांचं खरं काम। या पत्रकार परिषदेला भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडोळकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकुते, श्वेता हनुमाने, सुधा अळ्ळीमोरे यांची उपस्थिती होती। चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका।